Hello, good morning, friends. Today we are going to learn sentence. What is sentence? Sentence म्हणजे काय? तर हे आपल्याला अगोदर समजलं पाहिजे. मित्रांनो, सेंटेन्स म्हणजे वाक्य आणि वाक्य हे कसे तयार होतात याबद्दलची आपण माहिती घेणार आहोत. बघा मित्रांनो, या ठिकाणी या आजच्या भागामध्ये जर कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर त्यांना एक सूचना आहे. कारण मी बेसिक पासूनचे सर्व व्हिडिओ इंग्रजीचे आपल्या ग्रुपवर या युट्यूबवरती मी टाकत आहे. आणि जे कोणी नवीन असेल तर त्यांनी माझं चॅनल इंग्लिश गुरु आळणे सर याला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. कारण रोज रोजचे व्हिडिओ बघितल्यानंतर आपली इंग्रजी 100% सुधारणार आहे. आज आपण बघूया, काल आपण बघितलं शब्द कसे तयार होतात. शब्दाबद्दलची माहिती आपण सर्व काल बघितलेली आहे. आज आपण बघणार आहोत सेंटेन्स. हाऊ क्रिएट आय सेंटेन्स. बघा आता मी वाक्य कसं तयार करणार, किंवा अनेक शब्द म्हणजेच वाकडे तिकडे शब्द घेऊन मागे पुढे शब्द घेऊन असं कसे पण शब्द लावले तर त्याचं वाक्य तयार होत नाही. तर त्या वाक्याबद्दल आपल्याला बेसिक पासूनची माहिती पाहिजे, माहिती घेता आली पाहिजे, सांगता आली पाहिजे. आणि वाक्य कसं तयार करायचं बघा इकडं. बघा सेंटेन्स म्हणजे वाक्य. आता पहा, क्रमबद्ध अर्थपूर्ण. पहा, शब्दाकडे लक्ष असू द्या, शब्दाकडे लक्ष असू द्या. कारण शब्द जर आपण बरोबर नाही ऐकली तर तुमच्या पण लक्षात येणार नाही की मी काय सांगितलं. क्रमबद्ध अर्थपूर्ण शब्दांच्या समूहास, पहा, क्रमबद्ध अर्थपूर्ण शब्दांच्या समूहास वाक्य म्हणतात. आता पहा, त्यामध्ये वाक्यामध्ये काय असतं बघा. कर्ता, कर्म, क्रियापद. पहा, कर्ता म्हणजे कोण, कर्म कोणतं आणि क्रियापद कोणतं, हे आणि कधी लावायचं. पहा, कर्ता, कर्म, क्रियापद कधी लावायचं हे आपण बघितलं पाहिजे. तर पहा इकडं, कर्ता, कर्म, क्रियापद बघत असताना आपल्याला बरोबर ते कर्ता मागे पुढे कसं लावायचं हे बघा. व इतर शब्द मिळून वाक्य तयार होते. वाक्य कसं तयार होतं? कर्ता, कर्म, क्रियापद व इतर शब्द मिळून वाक्य तयार होत असतं. आता पुढे पहा, उद्देश व विधेय हे वाक्याचे प्रमुख भाग आहेत. उद्देश, आता एखाद्या वाक्याचा उद्देश काय, त्याचं विधेय काय, हे सुद्धा त्याचे प्रमुख भाग आहेत. आता पुढे पहा, उदाहरण बघूया आपण. एक्झाम्पल, आय लव्ह माय कंट्री. पहा, आय लव्ह माय कंट्री, मी माझ्या देशावर प्रेम करतो. दुसरं वाक्य बघा, चिल्ड्रेन लव्ह टॉयज. पहा, मुलांना खेळणी आवडतात. चिल्ड्रन लव्ह टॉयज, मुलांना खेळणी आवडतात किंवा मुले खेळण्यावरती प्रेम करतात, खेळण्यावरती प्रेम करतात. दुसरं आहे, जॉन सोल्ड कॅप्स. जॉन टोप्या विकत आहे. जॉन सोल्ड कॅप्स, जॉन टोप्या विकत आहे. आता या ठिकाणी टीप महत्वाची आहे. टीप म्हणजे काय रे, तर आपण वाक्यामध्ये कोणकोणते नियम आपण पाळले पाहिजे आणि वाक्य तयार होत असताना आपण त्या वाक्यामध्ये कुठला शब्द कुठं लावला पाहिजे. उगाच वाक्य बोलायचं नाही. जसं मी या ठिकाणी सांगितलं पाहिजे, लव चिल्ड्रन टॉयज, असं होईल का? नाही. तर त्याला चिल्ड्रन लव टॉयज असंच आपल्याला म्हणावं लागेल. चिल्ड्रन लव टॉयज. पहा, पहिला मुद्दा पहा, वाक्य शब्दांनी तयार होते. पहा, वाक्य कशाने तयार होते? वाक्य हे शब्दांनी तयार होते. अनेक शब्दांचे मिळून वाक्य तयार होत असतं. दुसरं आहे, वाक्यामध्ये शब्दांच्या क्रमाला महत्व असते. नंबर 2 आहे, वाक्यामध्ये शब्दांच्या क्रमाला महत्व आहे. फक्त शब्दांचा समूह म्हणजे वाक्य नव्हे. पहा, फक्त शब्द जमा केले आपण 4-5 शब्द आणि त्याचं डायरेक्ट वाक्य होते का? नाही. तर त्या वाक्याला अर्थ येत नाही, वाक्य तयार होत नाही आणि त्याला अर्थ पण लागत नाही. रामा, गाव, शेत, शाळा, असं घर, आणि असं होईल का? नाही. तर त्या ठिकाणी त्याला योग्य क्रमाने ते वाक्य लावावं लागेल आणि त्यामध्ये कर्ता, कर्म, क्रियापद यांची जोड आपल्याला द्यावी लागते, तर ते वाक्य अर्थपूर्ण तयार होत असतं. पहा, फक्त शब्दांचा समूह म्हणजे वाक्य नाही. पुढे पहा, उदाहरण पाहूया आपण. लव चिल्ड्रन टॉयज. आता हे शब्द आहेत, एक शब्दांचा समूह आहे. लव आहे, चिल्ड्रन आहे, टॉयज आहे. पण या शब्दांच्या समूहामध्ये पूर्ण असं परफेक्ट वाक्य आहे का? नाही. हे अर्थपूर्ण वाक्य नाही. हा शब्दांचा समूह आहे पण ते वाक्य नाही. आता पुढे पहा, त्यासाठी त्यांचा योग्य तो क्रम बदलून पहा. त्यासाठी आपल्याला काय करायचं रे? पहा, लव चिल्ड्रन टॉयज हे एक शब्द आहेत, शब्दांचा समूह आहे, परंतु ते आपल्याला जर वाक्य अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? चिल्ड्रन लव टॉयज असल्यावर चिल्ड्रन लव टॉयज असं आपल्याला ते
त्या वाक्याचा योग्य क्रम लावावा लागेल. पहा, त्यासाठी त्यांचा योग्य तो क्रम बदलून आपण चिल्ड्रन लव्ह टॉयज असं आपण वाक्य तयार करायचं असतं. असे अर्थपूर्ण वाक्य तयार होते. आता पहा, वाक्यात कमीत कमी कर्ता व क्रियापद असावेच लागतात. वाक्यामध्ये कर्ता आणि क्रियापद पहा. कर्ता म्हणजे कोण रे? कर्ता म्हणजे जो काही कार्य करतो त्याला आपण कर्ता असं म्हणतो. क्रियापद म्हणजे होता, होती, होते. क्रिया कोणती पहा, क्रिया कोणती आहे? क्रियापद हे पण त्या ठिकाणी आपल्याला लावावे लागते. पहा, परंतु आज्ञार्थी वाक्य एका शब्दाने सुद्धा तयार होते. आज्ञार्थी असेल स्टॉप. आता मुलं समजा गोंधळ करतात बघा. स्टॉप, मुलगा एखादा पळत आहे, स्टॉप म्हणायचं, हे आज्ञार्थी वाक्य झालं. सिट, बस, म्हणजे हे सुद्धा आज्ञार्थी वाक्य झालं आहे. स्टँड अप, असं सुद्धा आपण त्याला आज्ञा देऊ शकतो. स्लीप, झोप, असं सुद्धा आपण म्हणजे आज्ञा दिल्याचं वाक्य एका शब्दानं होतं, परंतु बऱ्याच शब्दामध्ये त्या ठिकाणी वाक्यामध्ये या ठिकाणी एका शब्दानं वाक्य तयार होत नाही. काही ठिकाणी फक्त होतं, ते पण आज्ञार्थी वाक्यामध्ये हे तयार होत असतं. आता पाहिजे मुलांनो, वाक्यानी परिच्छेद तयार होतो. आता अनेक वाक्य आपण एकत्र केले तर त्याचा आपण मोठा परिच्छेद तयार होतात. पण वाक्य सुद्धा सांगितलं कसं पाहिजे, वाक्य हे कर्मबद्ध शब्दांचा समूह असेल तरच ते वाक्य तयार होतं आणि ते सुद्धा अर्थपूर्ण पाहिजे. पुढे पहा, वाक्यांनी परिच्छेद कसा तयार होतो. उदाहरण घेऊ आपण. शिवाजी वॉज ब्रेव्ह अँड नोबेल. पहा, या ठिकाणी ही लव्ह हिज कंट्री. पहा, ही लव्ह हिज कंट्री व्हेरी मच. ही डीड हिज बेस्ट टू फ्री हिज कंट्री. पहा, शिवाजी महाराजांबद्दलचे 2-3 वाक्य सांगितले तुला, आणि हे वाक्य असे क्रमबद्ध पाहिजे. पहा, क्रमबद्ध वाक्यांचा समूह म्हणजेच वाक्य. क्रमबद्ध शब्दांचा समूह म्हणजेच वाक्य. असे शब्द मागे पुढे कसे वाकडे तिकडे, मागचं पुढे पुढचं माग असं नाही, तर क्रमबद्ध, आणि त्या ठिकाणी त्या शब्दापासून एखादा अर्थ निघतो तेव्हा त्या ठिकाणी ते वाक्य परफेक्ट होतं, योग्य होतं. बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण बघितलेलं आहे सेंटेन्स कसे तयार होतात. आणि यामध्ये नवीन जर कोणी असेल तर त्यांनी कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. शेअरिंग इज केअरिंग. थँक्यू.